नमस्कार दादा, मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. शरद भाऊ शिरोळे, राहणार येठेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. हां, तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर. तर मला सांगा दादा, आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती दादा? मेघदूत व्हरायटी बरोबर. तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? 1 महिना 6 दिवस. हां, म्हणजे 1 महिना आणि 6 दिवसाचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे बरोबर. आणि हा विदाउट मल्चिंग प्लॉट आहे, म्हणजे विना मल्चिंगचा आहे. मल्चिंग नाही, तुम्ही डायरेक्ट फ्लोच्या पाण्यावर लावले बरोबर. तर मला सांगा, टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, क्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही भर लावताना आपल्या जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांचा खाली वापर केला आहे बरोबर. आणि कडू म्हणून एक जे आपलं औषध आहे त्याचा तुम्ही वरून स्प्रे काढलेला आहे. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं जी खाली बेसल डोसला भर दिली त्याचा तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवला त्याच्यानंतर? फुटवा, फुलकळी. हां, त्याच्यानंतर या खतांमुळे आहे ना मुळात फळ सेटिंग चांगल्या प्रकारे होती. खोडापासून फळ सेटिंग सुरू होती. हा, आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना, डायरेक्ट खोडातून फुटवाय झाडाला. आणि महत्वाचं जर पाहायला गेलं ना, तर भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे सेटिंग पण झालेली बरोबर. आणि फुलांची अजिबात ड्रॉपिंग दिसत नाही. जी फुल सेटिंग झालेली आहे ना, त्याला लगेच फळामध्ये त्याचं रूपांतर पण झालेलं आहे बरोबर. म्हणजे फुलगळ किंवा बाकीचा तो प्रकार काही कुठंच दिसत नाही. तुम्ही आता इकडे जर पलीकडे जर झूम करून पाहिलं, ते गवारीला पण तुम्ही ते बेसल डोसचा वापर केलाय बरोबर. हा, कडू पण गवारीला तुम्ही चालवायच्या आधी त्याचा स्प्रे काढलेला आहे कडू. पण कडू वापरल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे काय रिझल्ट जाणवले? ट्रिप्स, मावा. हा, 100% कंट्रोल आहे. हा, म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशकिडी, नागाळी, प्लॉटवर कोणत्याच प्रकारचा तो अटॅक दिसत नाही बरोबर. एकदम क्लीन पत्ती, म्हणजे कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक त्याला दिसत नाही बरोबर. तर मला एक सांगा, तुमचे आपले जे खतं आणि औषधांबद्दल इतर शेतकऱ्यांना काय म्हणजे सल्ला असेल याबद्दल? इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे, चांगला रिझल्ट आहे. हा बरोबर, कारण ऑर्गॅनिक जैविक. हा बरोबर, असं खत नाही बरोबर. तर मला एक सांगा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि औषधं वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधान. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ओके.